नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर गणेश शिंदे आपलं सर्वांचं करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो। आज आपला महत्त्वाचा पूर्ण विषय तो म्हणजे महिला व बालविकास माध्यमातून 2026मध्ये एक मोठी जाहिरात ही येऊ घातलेली आहे आणि असं म्हटलं जातं की मेच्या एंडिंगपर्यंत किंवा जून महिन्यामध्ये याची जाहिरात येण्याची दाट शक्यता आहे आणि या संदर्भामध्ये मंत्रालयामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये धावपळ ही चालू आहे। आता ह्या संदर्भातली जाहिरात आल्यानंतर आपला सगळ्यात मोठा प्रश्न असणार आहे, आपल्याला अभ्यासक्रम कसा कव्हर करायचा हा एक मोठा प्रश्न असणार आहे। सगळ्यात अगोदर म्हणजे अभ्यासक्रम काय आहे ते माहीत असणं गरजेचं आहे। पात्रता काय आहे, आपल्या बऱ्याच जणांचं शिक्षण चालू आहे किंवा झालेलं आहे, मग यांची पात्रता एक्झॅक्ट काय, कोणाला ही लागू होऊ शकतं हे आपण बघणार आहोत। या व्यतिरिक्त ही परीक्षा MPSCकडे जाऊ शकते का या संदर्भामध्ये सुद्धा आपण जाणून घेणार आहोत आणि यासोबत अभ्यासाचं स्वरूप कसं असावं, अभ्यास कसा करावा या संदर्भात सुद्धा आजच्या ह्या लेक्चर्समध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत। त्यामुळे आजचा हा व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत बघायचा आहे आणि शेवटपर्यंत बघत असताना जर आपण सबस्क्राईब केलं नसेल करिअर ऑर्बिट अकॅडमीचं यूट्यूब चॅनल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करायचं आहे, बेल आयकॉन ऑन करायचं आहे जेणेकरून तुम्हाला अपडेट या वेळोवेळी भेटत राहतील। ठीक आहे, चालेल सुरू करूयात आजचा सेशन। आजच्या सेशनमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, अंगणवाडी पर्यवेक्षिका आणि अंगणवाडी मुख्य सेविका या संदर्भातल्या महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून जवळपास 4000 पदांची भरती ही केली जाणार आहे आणि ह्यातलं सगळ्यात महत्त्वाचं काय की या जाहिराती येत असताना महिला वर्ग जो आहे, महिला वर्गांना ह्या पूर्ण बाबीची जागा या ज्या असणार आहे ह्या महिलांसाठी असणार आहे। त्यामुळे महिलांसाठी ही सुवर्ण संधी आहे। महिलांना ग्रामीण भागात असेल शहरी भागात असेल त्यांना या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सरकारकडे काय एक रोजगार हा उपलब्ध होणार आहे। त्यामुळे ही संधी कोणीही सोडायची नाही आहे, आपल्याला प्रयत्न पूर्ण करायचा आहे जेणेकरून या अटेम्प्टमध्ये आपण सर्वजण यामध्ये क्वालिफाय होणार आहोत। यामध्ये बघा सगळ्यात अगोदर अंगणवाडी पर्यवेक्षिका या संदर्भातला जो अभ्यासक्रम आहे, अंगणवाडी पर्यवेक्षिका असेल किंवा अंगणवाडी मुख्य सेविका असेल या संदर्भात जो स्ट्रक्चर आहे, एक्झामचं स्ट्रक्चर आहे हे जाणून घेऊया। यामध्ये एकूण 5 विषय, 4 विषय हे जनरली सर्वांसाठी असणार आहे, तांत्रिक विषयसुद्धा सर्वांसाठीच असणार आहे, पण एकंदरीत 5 विषयांचा या ठिकाणी समावेश होतो। त्यातला पहिला म्हणजे इंग्लिश विषय, दुसरा मराठी, तिसरा GK सामान्य ज्ञान, चौथा घटक अंकगणित व बुद्धिमत्ता चाचणी, आणि 5वा म्हणजे तांत्रिक घटक। महत्त्वाचा आहे तांत्रिक घटक सगळ्यांसाठी आवश्यक असणार आहे। या तांत्रिक घटकावरती तुमचं मुख्य सिलेक्शन हे अवलंबून असणार आहे। यामध्ये टोटल आपल्याला एकूण 100 प्रश्न हे विचारले जाणार आहे। किती? 100 प्रश्न विचारले जाणार आहे आणि प्रत्येक प्रश्नाला किती मार्क असणार आहे? 2, म्हणजे किती? एकूण 200 मार्काचा हा पेपर हा साधारणतः असणार आहे। आता ह्या पेपरमध्ये बघा सगळ्यात महत्त्वाचं यांची विभागणी बघितली आपण, इंग्लिश, मराठी, GK, अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी आणि तांत्रिक घटक यांची विभागणी बघितली तर आपल्याला दिसून येईल की इंग्लिशसाठी 15 प्रश्न आहेत म्हणजे 30 मार्क आहे। त्यानंतर मराठीसाठी 15 प्रश्न 30 मार्क, GK साठी 15 प्रश्न 30 मार्क, गणित बुद्धिमत्ता हा जो घटक आहे गणित बुद्धिमत्तासाठी सुद्धा तुम्हाला सेम आहे की 15 प्रश्न 30 गुण आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी तुम्हाला असणारे जवळपास 40 मार्कासाठी म्हणजे टोटल 40 प्रश्न तांत्रिक घटक, 40 प्रश्न 80 मार्कासाठी या ठिकाणी उपलब्ध हे असणार आहेत। त्यामुळे हा घटक हा सगळ्यात महत्त्वाचा असणार आहे आणि ह्या घटकावरतीच तुमचं सिलेक्शन जे आहे हे इथं डिपेंड असणार आहेत। आता ह्या घटकामध्ये कोणकोणते घटक आहे जे आपल्याला अभ्यासाच्या अनुषंगाने सगळ्यात महत्त्वाचे हे मानले जातात, कोणकोणत्या बाबींना आपल्याला इथं कव्हर करायचं आहे या सगळ्या बाबी आपण बघणार आहोत। यासाठी सगळ्यात महत्त्वाचं बघा वयोमर्यादा लक्षात ठेवा। महिलांची वयोमर्यादा किमान 18 वर्ष पूर्ण असावे आणि मॅक्सिमम रिझर्वेशन सहित
45 वर्षापर्यंत महिलांना या पदासाठी आपला फॉर्म जो आहे तो फिलअप करता येणार आहे. ही सगळ्यात महत्त्वाचं आहे. सध्या रिसेंटमध्ये बघा MPSCच्या माध्यमातून परीक्षा घेतली जाईल का या संदर्भामध्ये बराचशी चर्चा ही चालू आहे. आता MPSCकडे जाते की नाही जाते ते जाहिराताला स्पष्ट होणार आहे. जाहिरात MPSC ग्रुप Cची जाहिरात येणाऱ्या कालावधीमध्ये येणार आहेत. 17 जुलै ही त्याची परीक्षा डेट त्यांनी ऑलरेडी टेंटेटिव्हली डेट हा आयोगाने सांगितलेली, आणि त्यानुसार जर ही परीक्षासुद्धा तिकडे जात असेल तर 17 जुलैला परीक्षा होणार आहे हे जवळपास निश्चित आहे. आणि ह्या व्यतिरिक्त तलाठी भरती असेल, म्हणजे ग्राम महसूल अधिकारी जो आहे याचीसुद्धा परीक्षा त्यामध्ये इन्क्लूड केली गेलेली आहे. मग आता ह्याच्या संदर्भातली अजून स्पष्टता अजून झालेली नाही आहे, पण स्पष्टता झाल्यानंतर आपल्याला या सर्व गोष्टी स्पष्ट होतील. पण आपला अभ्यास चालू ठेवायचा आहे, कारण की या महिन्यामध्ये किंवा मे महिन्यामध्ये किंवा जून महिन्यामध्ये याची जाहिरात एक तर MPSC सोबत येणार किंवा इंडिपेंडेंटली TCS IBPS यापैकी कोणती तरी एक्झाम ही संस्था ही एक्झाम कंडक्ट करणार आहे. त्यामुळे आपण अभ्यासाला ही तयार राहायचं आहे आणि अभ्यास आपला पूर्ण असणं गरजेचं आहे. यामुळे सगळ्यात महत्त्वपूर्ण गोष्ट काय की आपल्याला करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या माध्यमातून आपली महिला व बालविकास विभागाची भरती 2026साठी अंगणवाडी पर्यवेक्षिका आणि मुख्य सेविका याची रेकॉर्डेड बॅच आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच असणार आहे. आता लाईव्ह बॅच का? कारण की तांत्रिक घटक जो असणार आहे, तांत्रिक घटक हा पूर्णतः आपण लाईव्ह घेणार आहोत आणि लाईव्ह स्वरूपामध्ये याला आपण अटेम्प्ट करणार आहोत. त्यामुळे तुम्हाला तांत्रिक घटकामध्ये कोणतीही अडचण येणार नाही. सर्व महिलांचे कायदे असतील, महिला धोरणं असतील, त्या व्यतिरिक्त इतर सर्व बाबी ज्या आहेत या सगळ्या योजना वगैरे सर्व बाबी आपल्यापर्यंत सुव्यवस्थित पद्धतीने पोहोचवण्याचं काम ही करिअर ऑर्बिट टीम आपल्यापर्यंत करणार आहे. त्यामुळे तुम्हाला तांत्रिक घटकासंदर्भामध्ये सुद्धा खूप जास्त काही करण्याची गरज पडणार नाही. क्लास नोट्स असणार आहेत, यासोबत लेक्चर्स असणार आहे आणि त्या सोबतीला तुम्हाला इतर गोष्टीसुद्धा क्लासमध्ये सांगितल्या जाणार आहेत. त्यामुळे करिअर ऑर्बिट अकॅडमीची ही रेकॉर्डेड बॅच जी आहे ही बॅच आपण नक्कीच हे करायचं आहे. यामध्ये तुम्हाला कधीही मोबाईलमध्ये तुम्ही लेक्चर्स बघू शकतात. 24/7 तुम्हाला हे लेक्चर्स उपलब्ध असणार आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला 1 वर्षाची व्हॅलिडिटी यासाठी दिली जात आहे. त्यासोबत तुम्हाला तज्ज्ञ मार्गदर्शकांचं या ठिकाणी मार्गदर्शन उपलब्ध असणार आहे, मेंटरशिप उपलब्ध असणार आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला केवळ 499 मध्ये उपलब्ध होणार आहे. किती? 499. परत ऐका, 499 मध्ये ही बॅच उपलब्ध आहे. ती महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी किमतीमध्ये तुम्हाला उपलब्ध होत आहे. आणि ही काय नेहमीसाठी असणार आहे का? नाही, येणाऱ्या काही काळासाठी 499 असणार आहे. जसं तांत्रिक घटक चालू होईल तसं याचे इतर जे शुल्क आहे हे सुद्धा वाढवलं जाईल. आता ह्या संदर्भामध्ये आपण समजून घेत असताना आपण बघितलं ऑर्बिटच्या प्लॅटफॉर्मवरती ही बॅच चालू आहे 499 मध्ये. संधी सोडायची का? अजिबात नाही सोडायची. अभ्यासाला सुरुवात करायची आहे. मग अभ्यासक्रमामध्ये कोणकोणते घटक आहे जे आपल्याला परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण आहेत आणि परीक्षेमध्ये ह्याच्यावरती प्रश्न असतात ते म्हणजे बघा, अभ्यासक्रमाच्या संदर्भामध्ये इथं बघा, सगळ्यात अगोदर तुम्हाला सांगितलं आहे मी तुम्हाला मराठी आणि इंग्लिश हे रेग्युलर सब्जेक्ट आहे. यामध्ये कसलाही फरक असणार नाही. यामध्ये ग्रामर बेस तुमचा पूर्ण टेस्ट ह्या घेतल्या जाणार आहेत. ग्रामर बेस असणार आहे, वाक्प्रचार असणार आहेत, म्हणी असणार आहेत, यासोबत तुमचं ग्रामर असणार आहे, समाज असणार आहे, या सगळ्या गोष्टी इथं असणार आहे. इंग्लिश ग्रामरमध्ये सुद्धा टेन्स असणार आहे, प्रोनाऊन्स असणार आहे, त्यांना आर्टिकल्स असणार आहे. ह्या सगळ्या ग्रामरच्या बाबी या ठिकाणी विचारल्या जाणार आहे. या दोघांवरती जवळपास किती प्रश्न आहे? 30 प्रश्न या दोघांवरती असणार आहे. लक्षात ठेवा, 30 प्रश्न असणार आहे. या व्यतिरिक्त GKचा जो घटक आहे, बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे GKचं सर कसं आहे, GKमध्ये तुम्ही कसं कव्हर करणार आहात. जर MPSCकडे परीक्षा येईल तर आमचं काय? तर तुम्ही चिंता करू नका. आपण शिकवत असताना सगळ्या पॅटर्नला समोर ठेवून आपण परीक्षेला शिकवलं जातं आहे आणि यासोबत आपल्या नोट्ससुद्धा परिपूर्ण स्वरूपामध्ये उपलब्ध असतात, जेणेकरून तुम्ही परीक्षेचा अभ्यास करत असताना तुम्हाला टू द पॉईंट एक्झाम ओरिएंटेड तुमचा अभ्यास हा आपल्या पूर्ण बॅचेसमध्ये हा केला जातो. त्यामुळे एक्झामला तुम्हाला काहीही एक प्रॉब्लेम येणार नाही. तुम्हाला ह्यासोबत तुम्हाला इतर काय मार्ग असू शकतात हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सांगितलं जातं आहे. त्यामुळे तुम्हाला या संदर्भातली काही चिंता करण्याची गरज नाही आहे. तुम्हाला स्पर्धा MPSCच्या सिलेबसनुसार सुद्धा शिकवलं जाणार आहे आणि यासोबत TCS IBPSचा पॅटर्न समोर ठेवून सुद्धा शिकवलं जाणार आहे. त्यामुळे एकत्रितरित्या ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जात आहे. यामध्ये बघा, सामान्य GK जो सेक्शन आहे यामध्ये इतिहास, भूगोल, भारतीय राज्यव्यवस्था, संविधान, अर्थव्यवस्था, विज्ञान व तंत्रज्ञान,
पर्यावरण आणि चालू घडामोडी अशा टोटल जवळपास 7 घटकांचा यामध्ये समावेश हा केला जातो आणि हे सर्व घटक आपल्या बॅचमध्ये हे सध्याच्या स्थितीमध्ये चालू आहेत. भारतीय राज्यव्यवस्था अवेलेबल आहे, इंडियन हिस्ट्री झाली आहे, जॉग्रफीचे सेशन चालू होणार आहेत, हे तुम्ही लाईव्ह स्वरूपामध्ये बघू शकतात. त्यानंतर अर्थव्यवस्था आहे, विज्ञान व तंत्रज्ञान आहे, पर्यावरण आहे, चालू घडामोडी आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला लाईव्ह स्वरूपामध्ये उपलब्ध असणार आहे. यानंतर दुसरा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे तो महिला व बालविकास या संदर्भातला जो तांत्रिक घटक मी तुम्हाला सांगतोय, या तांत्रिक घटकाला सुद्धा तुम्हाला कव्हर करायचं आहे. यामध्ये बघा तांत्रिक घटकामध्ये महिला व बालविकास विकासाची धोरणं जी आहे आणि त्यांचं कार्यक्रम कोणकोणती चालू आहेत यावरती विशेष भर आपल्याला द्यायचा आहे. स्टेट राज्य स्तरावरती कोणते कार्यक्रम चालू आहे, त्यांची धोरणं कोणती आहेत हे समजून घ्यायचे आहे. यासोबत केंद्र स्तरावरती सुद्धा महिलाविषयक धोरणं काय आहेत, त्यानंतर यांची कार्यक्रम कोणते चालू आहे हे समजून घ्यायचं आहे. बाल हक्क व बाल संरक्षण यावर बघणार आहोत. पोषण व आरोग्य यावर बघणार आहोत. ICDS व अंगणवाडी सेवा या संदर्भात बघणार आहोत. बाल विकासाच्या टप्पे आणि मानसशास्त्र यावर बघणार आहोत. लैंगिक समता आणि महिला सशक्तीकरण यावर आपण विशेषतः लक्ष देणार आहोत. हे घटक यामध्ये कव्हर असणार आहे. यासोबत मानसिक क्षमता चाचणी सुद्धा यामध्ये घेतली जाणार आहे. म्हणजे बुद्धिमत्ता चाचणी जो आहे तो घटक इथं आहे. तार्किक क्षमता, अंकगणित व संख्यात्मक क्षमता, मौखिक व लेखी क्षमता, निर्णय क्षमता, तुम्ही किती फास्टमध्ये निर्णय घेऊ शकता याचे सुद्धा काही एक्झाम्पल्स तुम्हाला या तांत्रिक घटकांतर्गत विचारले जाणार आहेत. जेणेकरून तुम्ही कशा पद्धतीने तुम्ही ॲक्टिव्हिटी करतात किंवा लगेच ॲक्टिव्ह किती वेळात होतात हे सुद्धा तुम्हाला इथं समजलं जाणार आहे. या व्यतिरिक्त यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे जे विषय सांगितले गेलेले आहेत ते म्हणजे काय, ICDS एकात्मिक बालविकास सेवा, महिला सशक्तीकरणावर विशेष भर असणार आहे. पोषण अभियान काय चालू आहे ते बघणार आहोत. बाल संरक्षण कायदे कोणकोणते आहेत हे समजून घ्यायचे. राष्ट्रीय आरोग्य अभियान, स्वच्छ भारत अभियान आणि सतत विकास उद्दिष्टे SDG सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स जे आहेत या सगळ्या बाबींचा आपल्याला महत्त्वाच्या विषयांमध्ये समावेश होणार आहे. हे सगळे विषय आपल्याला 40 मार्कासाठी म्हणजे 40 प्रश्न असतात 80 मार्कासाठी. म्हणजे आपले सगळे विषय इंग्लिश, मराठी, गणित आणि GK हे जर बघितलं तर टोटल यांच्यावरती आपल्याला किती आहे, 30 प्रश्न, टोटल किती 120 मार्क असणार आहे. आणि हा जो तांत्रिक घटक आहे हा तांत्रिक घटकावर 40 प्रश्न आणि 80 मार्क असणार आहे. हे 80 मार्क म्हणजे तुम्हाला परीक्षेला पास करण्यासाठी महत्त्वपूर्ण मानले जाणार आहेत. त्यामुळे हा सेक्शन ज्या महिला अभ्यासाला सुरुवात करताय त्यांनी सगळ्यात अगोदर इंग्लिश, मराठी हे घटक कव्हर करणं गरजेचं आहे. या घटकाच्या अभ्यासातून तुमचा ह्या विषयांवरती पकड मजबूत होऊन जाईल. तुम्ही 40 मार्क बघताय, या 40 मार्क बघत असताना तुम्हाला हे 30 मार्क तेवढेच महत्त्वाचे आणि GK आणि गणितचे 30 मार्क तेवढेच महत्त्वाचे आहेत. त्यामुळे 60 मार्कांचा सुद्धा अभ्यास आपल्याला तेवढ्या तत्परतेने करायचा आहे. त्यामुळे इंग्लिश, मराठी कोणाचा इंग्लिश वीक असेल तर इंग्लिशवरती फोकस करा, मराठी वीक असेल मराठीवर फोकस करा. GK, गणित हे जे आहेत ते लेक्चरसोबत तुम्ही काम करा किंवा एक व्हिडिओ बघायचा आणि प्रॅक्टिस करायची. यानुसार तुमचा अभ्यास हा परफेक्टली होणार आहे. लक्षात ठेवा, या संदर्भामध्ये तुम्हाला कोणतंही वेगळं काही करायचं नाही आहे. ओके. यानंतर याची पात्रता काय, अंगणवाडी सुपरवायझर आणि पर्यवेक्षक यांची पात्रता काय सांगितली आहे. अंगणवाडी सुपरवायझर आणि पर्यवेक्षिका पदासाठी फक्त महिला उमेदवार अर्ज करू शकतात. म्हणजे तुम्हाला सुरुवातीलाच म्हणलो महिलांशिवाय इथं कोणीही अर्ज करू शकत नाही, महिलाच लागतील. महिला असतील त्यासोबतच या महिला फक्त काय महिला अजून चालणार आहे का, कोणत्याही शाखेतून किमान पदवीधर असणे आवश्यक आहे. म्हणजे तुम्हाला कमीत कमी पदवी तुमच्याकडे असावी. आता पदवी असावी तर बऱ्याच जणांचा प्रश्न आहे, सर मी ओपन युनिव्हर्सिटीमधनं केलं आहे, मी अनरेग्युलर नव्हते किंवा मी प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमधनं केलं आहे. चालतं, तुमची फक्त पदवी हवी आहे ती कोणत्याही याच्यामध्ये असावी. तुम्ही होम सायन्समध्ये पदवी घेतलेली असेल किंवा तुम्ही आर्ट्समध्ये असाल, तुम्ही आर्टमध्ये असाल, तुम्ही सायन्स असाल, तुमचं कॉमर्स असेल, काही असेल, पण पदवी तुमची पूर्ण असावी. प्रायव्हेटमधनं असली तरी चालेल किंवा तुमची ओपन युनिव्हर्सिटीमध्ये पदवी असली तरी चालेल किंवा रेग्युलर स्टेट युनिव्हर्सिटीज ज्या आहेत तिथनं तुमची पदवी असली तरी चालेल. त्यामुळे पदवीचं तुम्हाला फक्त पदवी असणं गरजेचं आहे. इग्नूमधली पदवीसुद्धा चालेल, त्यामध्ये कोणतीही अडचण नाही. अंगणवाडी सेविका असलेली महिला उमेदवार ही सरळ सेवा भरती आणि अंतर्गत भरती या दोन्ही पद्धतीने फॉर्म भरू शकते. आता यामध्ये लक्षात ठेवा, अंगणवाडी सेविका जी आहे
यामध्ये फॉर्म भरत असताना ज्या सध्या ऑलरेडी कॉन्ट्रॅक्ट बेसवर कार्यरत आहेत यांना दोन पद्धतीने यामध्ये येऊ शकतात. एक तर सरळ सेवेच्या माध्यमातून त्यांची भरती होऊ शकते किंवा अंतर्गत फॉर्मसुद्धा यामध्ये निघणार आहेत. अंतर्गत फॉर्म निघून या माध्यमातून सुद्धा तुम्ही हा फॉर्म भरून त्या पदावरती पोहोचू शकता. त्यामुळे दोन्ही संधी तुम्हाला इथे उपलब्ध असणार आहे. अंगणवाडी सुपरवायझर आणि पर्यवेक्षिका पदासाठी अंतर्गत भरतीतून अर्ज करण्यासाठी उमेदवार महिलेला अंगणवाडी सेविका या पदावर काम केल्याचा किमान 10 वर्षाचा अनुभव असणे गरजेचं आहे. म्हणजे अंतर्गत जर तुम्ही फॉर्म भरण्याची इच्छुक असाल आणि मागच्या 7-8 वर्षांनी करत असाल तर तुम्ही त्यासाठी पात्र असणार नाही. तिथं कालमर्यादा किती सांगितली आहे? 10 वर्ष. म्हणजे तुम्हाला कमीत कमी कॉन्ट्रॅक्ट बेसवरती किंवा कोणत्याही स्तरावरती अंगणवाडी सेविका म्हणून कमीत कमी किती वर्ष? 10 वर्ष तुम्ही तिथं काम केलेलं असावं. त्यावेळेस तुम्हाला मुख्य सेविका असेल किंवा पर्यवेक्षक असेल यासाठी तुम्ही फॉर्म हा भरू शकतो. जर 10 वर्षाचा अंगणवाडी सेविका पदाचा अनुभव नसेल आणि अशा वेळी सरळ सेवा पद्धतीने फॉर्म भरता येऊ शकतो. म्हणजे तुमच्या 10 वर्ष कंप्लीट नाही तर तुम्ही सरळ सेवेच्या माध्यमातून परीक्षेचा फॉर्म हा फिलअप करू शकतात. ही महत्त्वपूर्ण बाब आपल्याला या ठिकाणी दिसून येते. या व्यतिरिक्त अंगणवाडी सुपरवायझर पर्यवेक्षक पात्रतेमध्ये अंगणवाडी सुपरवायझर अंतर्गत भरतीमार्फत करणारी महिला उमेदवार त्याच जिल्ह्यामध्ये अंगणवाडी सुपरवायझर व पर्यवेक्षिका या पदासाठी अर्ज करू शकते ज्या जिल्ह्यामध्ये सदर महिलेने अंगणवाडी सेविका म्हणून काम केलेलं आहे. या पदावर काम केल्याचा किमान 10 वर्षाचा अनुभव या ठिकाणी आवश्यक आहे. म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही काम केले 10 वर्ष त्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला हे काम करण्याची संधी मिळणार आहे. म्हणजे तुम्हाला दुसरा जिल्हा जायची गरज पडणार आहे का? नाही. तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्याच्या सराउंडिंगच्याच गावामध्ये किंवा जिल्हा भागामध्ये तुमची पोस्टिंग ही होणार आहे अंगणवाडी सुपरवायझर किंवा सेविका म्हणून. आणि यातलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संगणक ज्ञान हे तुम्हाला असणं गरजेचं आहे. जर आपल्यापैकी कोणी MSCITचा अजून फॉर्म भरलेला नसेल किंवा त्याचा क्लास जॉईन केला नसेल तर MSCIT करून घ्या. कशासाठी करून घ्या? कारण की सगळ्या गोष्टी महाराष्ट्र शासनाच्या ऑनलाईन झालेल्या आहेत आणि ऑनलाईन झाल्यामुळे तुम्हाला प्रत्येक गोष्टी या तुम्हाला जिल्ह्यात ठिकाणी प्रत्येक जाण्याची गरज पडणार नाही आहे. त्यामुळे तुम्हाला संगणक हे माहीत असणं गरजेचं आहे. त्यामध्ये इथं संगणकाचं सर्टिफिकेट असावं असं म्हटलं नाही पण ते करावं लागेल. पण तुम्ही जर वेळ असेल तुमच्याकडे तर MSCITचा कोर्स जॉईन करा जेणेकरून संगणकाची पण तुम्हाला माहिती आवश्यक त्यामध्ये होऊन जाईल आणि याचा फायदा तुम्हाला परीक्षेमध्ये सुद्धा होईल आणि तुमच्या निवड प्रक्रियेमध्ये सुद्धा याचा उपयोग होताना दिसेल. यामध्ये बघा वयोमर्यादासुद्धा स्पष्ट केलेली आहे. खुला प्रवर्ग जो आहे तो 18 ते 38 वर्षापर्यंत असणार आहे. OBC प्रवर्ग 43 वर्षापर्यंत असणार आहे 18 पासून. EWS इकॉनॉमिक्स वीक सेक्शन जो आहे तो 18 ते 43 वर्षापर्यंत असणार आहे. अपंग प्रकल्पग्रस्त असतील, स्वातंत्र्य सैनिक असेल यांनासुद्धा 45 वर्षापर्यंत संधी असणार आहे. अंशकालीन कर्मचारी जे कधी कार्यरत होते यामध्ये काम केलं आहे यांना 55 वर्षापर्यंत सूट असणार आहे. म्हणजे सरळ सेवेतून तुम्ही फॉर्म भरत असाल तर तुम्हाला 45 वर्षापर्यंत सूट असणार आहे आणि जर तुम्ही अंतर्गत फॉर्म भरत असाल तर तुम्हाला 55 वर्षापर्यंत फॉर्म भरण्याची सुविधा या ठिकाणी उपलब्धही करून दिली गेली आहे. यामध्ये जर उमेदवार समाजशास्त्र, सोशॉलॉजी, होम सायन्स, एज्युकेशन, बाल विकास, आहार पोषण यामधून पदवीधर असेल तर अशा उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल असं इथं स्पष्ट केलेलं आहे. म्हणजे आपला यापैकी कोणतंही कशातून डिग्री झाली असेल किंवा आपलं शिक्षण असेल तर आपल्याला प्रायोरिटी ही दिली जाणार आहे. त्यामुळे ह्या गोष्टी ज्यांच्या पूर्ण असेल, होम सायन्स असेल किंवा एज्युकेशन म्हणजे BEd D.Ed झालेलं असेल किंवा बालविकास असेल, आहार पोषण असेल, सोशॉलॉजी असेल, यातनं कोणाचं शिक्षण झालं असेल त्यांना या ठिकाणी प्रायोरिटी ही दिली जाणार आहेत. त्यामुळे ह्या सगळ्या बाबी महत्त्वाच्या आहेत. MPSCच्या संदर्भामध्ये सगळ्यात महत्त्वाचे अपडेट काय आहे की MPSCमधून ही परीक्षा होईल का या संदर्भामध्ये अधिकृतरित्या अजून काही आलेलं नाही आहे. जोपर्यंत येत नाही तोपर्यंत ही परीक्षा सरळ सेवेच्या माध्यमातून भरली जाणार आहे. हे तुम्ही डोक्यात फिट्ट करा आणि आपला अभ्यास हा रेग्युलर ठेवायचा आहे, थांबवायचा नाही आहे. जोपर्यंत नोटिफिकेशन येत नाही तोपर्यंत अभ्यासाला कुठेही ब्रेक पडू द्यायचा नाही. आणि आपण करिअर ऑर्बिट अकॅडमीसोबत जोडून आहात त्यामुळे तुमचा ऑलरेडी अभ्यास हा MPSC पॅटर्न असेल, TCS पॅटर्न असेल, IBPS पॅटर्न असेल किंवा अजून कोणताही पॅटर्न असो या सगळ्या पॅटर्नला समोर ठेवून एकंदरीत सगळ्यांना समोर ठेवूनच आपला अभ्यास हा पूर्ण केला जातो. त्यामुळे तुम्हाला याचा नुकसान काही एक होणार नाही आहे. यासोबत बघा करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती आपल्याला ह्या सगळ्या कोर्सेस
सरळ सेवेचे कोर्सेस उपलब्ध आहे. सध्या यातल्या बऱ्याचशा पोस्ट या MPSCकडे सुपूर्द झाल्या, पण सिलेबस अजून बदललेला नाही आहे. त्यामुळे या संदर्भामध्ये आपल्याला सर्व बॅचेस या आपल्याकडे उपलब्ध आहेत. यामध्ये बघा, अंगणवाडी सेविका फक्त 499 मध्ये, तलाठी भरती 699 मध्ये, राज्य उत्पादन शुल्क 699 मध्ये, चौकीदार जो आहे 499 मध्ये आहे, त्यानंतर ग्रामसेवक 699, वनरक्षक 699. मग बाकीच्या जेवढे परीक्षा आहेत 699 मध्ये आहेत. फक्त 2 सोडल्या तर एक चौकीदार जे आहेत आदिवासी विभागाचे 10वी पासवरती ते सोडलं आणि अंगणवाडी मुख्य सेविका सोडली, तर ह्या सर्व पोस्ट ह्या 699ला आणि ह्या 2 पोस्ट 499ला उपलब्ध आहे. मग कमी का? कमी आहे सध्या, पण त्या वाढणार आहेत, त्याची फीज वाढणार आहेत, कारण यामध्ये तांत्रिक घटक आहे. लक्षात ठेवा, फीज वाढल्यानंतर परत म्हणू नका सर तुम्ही फीज कमी करा, होणार नाही आहे. त्यामुळे सध्या तुम्हाला जेवढा लवकर शक्य आहे तेवढ्या लवकर तुम्ही बॅच परचेस करा. यासोबत तुम्हाला जर ह्या सगळ्या परीक्षेने तुम्ही एकत्रितरित्या तयारी करत असाल, तुमचं ग्रॅज्युएशन आहात, तुम्ही सगळ्या परीक्षेला पात्र आहात असं तुम्हाला वाटतंय आणि तुम्ही तसं विचारून पण घेतलं असेल, तर आपलं संपूर्ण सरळ सेवा भरती बॅच 2026 सुद्धा चालू आहे. ही केवळ तुम्हाला 1299 मध्ये तुम्हाला उपलब्ध आहे आणि 1299 मध्ये उपलब्ध होऊन तुम्हाला एक्सपर्ट फॅकल्टी असणार आहे. पॅटर्न सर्व पॅटर्ननुसार शिकवलं जाणार आहे. सगळ्या तांत्रिक घटक, आरोग्य असेल, ग्रामसेवक असेल, अंगणवाडी सेविका असेल, यांचे तांत्रिक घटकसुद्धा कव्हर केले जाणार आहेत. आणि यासोबत सगळ्यात महत्त्वाचं लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच या सगळ्या उपलब्ध आहेत. त्यामुळे तुम्हाला संधी सोडायची नाही, जॉईन करायचं. आणि या संदर्भात तुम्हाला कसलीही अडचण असेल तर तुम्हाला खाली गेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला करिअर ऑर्बिट अकॅडमीचा क्रमांक, फोन नंबर हा उपलब्ध आहे, तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात. जर तुम्हाला बॅचेसमध्ये इंटरेस्ट असेल तर खाली लिंकमध्ये आपलं करिअर ऑर्बिट अकॅडमीची लिंक आहे, तिला क्लिक करायचं, ॲप डाउनलोड करायचं, सरळ सेवा फोल्डरमध्ये जाऊन आपल्याला हवी ती बॅच जी जॉईन करायची आहे, तोपर्यंत जॉईन करायची आहे. ठीक आहे, चालेल मग आपण थांबूयात आजच्या लेक्चरला. उद्या आपण नेक्स्ट टाईम परत भेटूयात याच्या आणखीन अपडेट्स सहित. तोपर्यंत धन्यवाद, थँक्यू.